अथ श्री साई सच्चरित अध्याय 5वा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्याय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। आता पूर्वील कथानुसंधान। बाबा शिर्डीत गुप्त होऊन चांद पाटला सवे पुनरागमन जाहले ते कथन परिसावे। स्वये बाबांनी वाहूनी जीवन केली कैसी बाग निर्माण। गंगा गीरादि संत संमेलन कथाविंदान पावन ते। पुढे काही कालपर्यंत बाबा होते जे जाहले गुप्त मुसलमानाचे वऱ्हाडात आढळले शिर्डीत हे रत्न। तया आधीच देवीदास करूनी होते शिर्डीत वास। पुढे आले जानकीदास गोसावी शिर्डीस रहावया। तो कैसा घडला प्रकार कथितो आता सविस्तर। होऊनिया अवधान पर श्रोता सादर परिसिजे। औरंगाबाद जिल्ह्यातील धूपखेडे गावामधील मुसलमान भाग्यशील चांद पाटील नाव जया। सफर करिता औरंगाबादेची घोडी एक हरवली त्याची। 2 महिने दादन तिची आता कशाची आढळते। पाटील पूर्ण निराश झाले घोडी लागी बहु हळहळले। खोगीर पाठीवरी मारिले माघारा फिरले मार्गाने। औरंगाबाद मागे टाकिले 4.5 कोस आले। मार्गात आंब्याचे झाड लागले तळी दिसले हे रत्न। डोईस टोपी अंगात कफनी खाकेस सटका तमाखू चुरूनी। तयारी केली चिलीम भरूनी नवलते स्थानी वर्तले। चांद पाटील रस्त्याने जाता फकीर ऐकिला हाका मारिता। ये रे चिलीम पिऊनी जा पुढता छाये खालता बैस जरा।